शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय, अमन भाऊ, नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्यासाठी पैसे मंजूर झालेत ना, मग खात्यात का आले नाहीत? 29 तारखेलाच बातमी आली होती की पैसे मिळणार, मग अचानक असं काय झालं की हप्ता रखडला? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आणि पैसे नक्की कोणत्या दिवशी येणार याची कन्फर्म माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. विषय पैशांचा आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी वित्त विभागाने 29 जानेवारीलाच मंजुरी दिली आहे. म्हणजे काय, तर सरकारकडून पैसे द्यायची तयारी पूर्ण झाली आहे. पैसा तयार आहे, मग अडचण कुठे आली? तर झालं असं की 29 जानेवारीला मंजुरी मिळाली. नियमानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 तारखेला किंवा शुक्रवारी याचा शासन निर्णय निघणं अपेक्षित होतं. पण त्याच वेळी राज्यावर एक दुःखाची बातमी आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. जेव्हा असा दुखवटा जाहीर होतो तेव्हा शासकीय कामकाज आणि मोठे निर्णय काही काळासाठी थांबवले जातात. नेमकं यामुळेच शुक्रवारी जो GR निघणार होता तो निघू शकला नाही. आता तुम्ही म्हणाल, भाऊ मग शनिवारी का नाही जमा झाले? तर मित्रांनो, शुक्रवारी GR निघाला नाही आणि त्यानंतर शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या आल्या. शासकीय सुट्टीच्या दिवशी बँकेचे व्यवहार आणि GR काढण्याची प्रक्रिया सहसा होत नाही. त्यामुळे पैसे तयार असूनही केवळ शासकीय प्रक्रिया आणि दुखवटा यामुळे हा हप्ता 2 ते 3 दिवस पुढे ढकलला गेला आहे. मग आता प्रश्न उरतो की पैसे कधी मिळणार? तर काळजीचं कारण नाही. मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवार किंवा मंगळवारी, म्हणजेच या सर्व सुट्ट्या संपल्यावर नमो शेतकरी योजनेचा रखडलेला GR तातडीने काढला जाईल. एकदा का GR निघाला की तिथून पुढच्या 24 तासात DBT द्वारे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. थोडक्यात सांगायचं तर उशीर पैसे अभावी झालेला नाही, तर परिस्थितीमुळे झालाय. त्यामुळे हप्ता 100% मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती हप्ता रखडण्यामागची खरी बातमी. तर मित्रांनो, या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची 100% शक्यता आहे. त्यामुळे हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर झाली की मी तुम्हाला सांगतोच. आणि तुम्हाला काय वाटते, या आठवड्यात हा हप्ता मिळू शकतो का? आपले मत कमेंट करून नक्की सांगा. शेती आणि योजनांची अशीच खरी आणि वेगवान माहिती मिळवण्यासाठी आपल्या अमन मोहनावाले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.